नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. खोखरीच्या सरपंचाऐवजी बँकेचा विभागीय अधिकारी असलेला मुलगाच बघतो राजकारण. सुरगाणा तालुक्यातील खोखरी ग्रामपंचायतीचे सरपंच काशीनाथ तुळशीराम गवळी यांच्याऐवजी त्यांचा मुलगा वसंत गवळी हेच कारभार करत आहेत. कारभार करताना उपसरपंच व इतर सर्व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर विविध विकास कामांना मंजुरी देत आहेत. त्यामुळे उपसरपंच व सर्व सदस्यांनी विभागीय महसूल आयुक्तासह जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. सुरगाणा तालुक्यातील खोखरी ग्रामपंचायतीच्या 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत काशीनाथ तुळशीराम गवळी हे सरपंचपदी निवडून आले होते. निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांनी त्यांचा मुलगा वसंत गवळी उपस्थित राहून सर्व निर्णय घेत आहे. पंचायत समितीतील सर्व कामे वसंत गवळी हेच बघत आहेत. याबाबत ते उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात घेत नाही. विकास कामांची स्थिती काय आहे याबाबत माहिती विचारली असता उडवाउडवीचे उत्तरे देतात. 15व्या वित्त आयोगातून होणाऱ्या विकास कामांबाबत त्यांनी स्वतःचा मोबाईल व स्वतःचाच ईमेल ID सरकार दरबारी दिलेला आहे. त्यामुळे इतर सदस्यांना कामाबाबत काही माहिती होत नाही. विशेष म्हणजे वसंत काशीनाथ गवळी हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरगाणा विभागीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. जिल्हा बँकेचे कामकाज करत असतानाच त्यांना सरपंच पदाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येतो का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विभागीय महसूल आयुक्तांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सुरगाणा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर खोखरीचे उपसरपंच तानाजी वाघमारे, गणेश धूम, रफिक मकरी, विजया धूम, प्रमिला धूम, मंगल खंबाईत, वासंती पवार यांच्या सह्या आहेत. खोखरी येथील अर्ज सादर झाल्यानंतर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन अहवाल तयार करून तो अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. महेश पोद्दार, गट विकास अधिकारी, सुरगाणा. मी स्वतः ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत असून माझ्या कामाची चौकशी करावी. मी ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ त्यांच्या सूचनेनुसार कामकाज बघतो. यामध्ये त्रुटी आढळल्यास माझ्यावर कारवाई झाली तरी माझी काही हरकत नाही. काशीनाथ गवळी, सरपंच, खोखरी. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.